निलेश शिंदे फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या या दारूमुक्त कल्याणपूर्व भव्य नशा मुक्तीचे शिबिर जे आहे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कल्याणपूर्वच्या आमदार सुलभाताई गायकवाड, प्रमुख मार्गदर्शक जे आज आपल्याला लाभणार आहेत ते डॉक्टर कृष्णा भावले आणि स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर, त्याबरोबरच आपण सर्वजण कल्याणपूर्वक. नशा हा अतिशय गंभीर असा प्रश्न आपल्या भागात भेडसावत आहे. प्रत्येक वेळी पोलिसांकडे बोट दाखवलं जाते, हे पण फार दुःखाची गोष्ट आहे. कारण नशेची सुरुवात काही पोलीस करायला सांगत नाही. नशेची गोष्ट घेऊन कोणाच्या घरी जात नाही आणि सांगत नाही की थोडीशी नशा कर बाबा, आम्हाला एक केस करायची. परंतु ब्लेमिंग साठी मात्र पोलीस नेहमीच टार्गेट ठरते. पोलिसाचा मेजर रोल आहे कमी करण्यामध्ये, हे मी मान्यच करतो आणि आम्ही जे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स जे आहेत ते आमच्या चालूच आहेत. परंतु नशेची सुरुवात आपण सगळेजण एका विशिष्ट वयातून पास होत असतो. आपण घरामध्ये संस्कार घेत असतो, नंतर शाळेत जातो, शाळेतले संस्कार होतात, नंतर कॉलेजला जातो, कॉलेजच्या नंतर मग आणखीन पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस करतो. ज्यांचं शिक्षण होत नाही ते व्यापारामध्ये जातात, धंदा करतात, काम करतात, कामगार होतात. त्या ठिकाणी विविध लोक आपल्या सहवासात येतात, आपल्या आजूबाजूला येतात. खरी सुरुवात आपल्या घरापासून होते, मग नंतर शाळा आणि नंतर समाज. या तीनही स्तरावरती आपल्या सोबत कोण आहे, तो काय करतो, हे फार महत्वाचे. एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की एक दारुड्या माणूस होता, त्याला 2 मुलं होती. एक अतिशय दारुड्या झाला आणि एक दारूला हातही लावत नव्हता. दोघेही एकाच घरात जन्मलेले, दोघे एका संस्कारात वाढलेले. परंतु एक जण म्हणायचा की माझा बापच दारुड्या होता तर मला दारुड्या व्हायला काय अडचण नाही, आणि दुसरा म्हणायचा या दारूने माझ्या सगळ्या कुटुंबाची वाट लावली, माझ्या घराचा सत्यानाश केला, मी आयुष्यात कधी दारूला हात लावणार नाही. म्हणजे एका संस्कारात राहूनही दोघांमध्ये फरक आला आणि आपली दिशा निवडण्यामध्ये प्रत्येकाने आपली मनस्थिती, त्यावर झालेले संस्कार याचा वापर करून घेतला. आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आपण दोष देऊन जमणार नाही. नशेपासून दूर राहण्यासाठी स्वतःची मानसिकता स्वीकारावी लागेल की आपण नशा करणारच नाही. ज्यांनी नशा पाणी केलं आणि त्याच्यापासून मुक्त व्हायचं आहे त्यासाठी डॉक्टर आहेतच, परंतु आजार होऊ द्यायचा आणि नंतर डॉक्टरकडे जायचं यापेक्षा त्यापासून आपल्याला दूर कसं राहता येईल याचा प्रत्येकाने विचार करणं अतिशय गरजेचं आहे. त्याची सुरुवात आपल्या घरापासून होणं फार गरजेचं आहे. आपल्या मुलांची पावलं कोणीकडे पडत आहेत ते आपल्याला समजते. मी कालच्या कार्यक्रमामध्ये आमच्या पोलीस स्टेशनला झालेल्या सावित्रीबाई यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सांगितलं की आई वडील आणि घरातले कुटुंबीय हे अतिशय महत्वाचे घटक आहेत जे मुलांवरती परिणाम करतात. नशाखोर काही मंगळावरून जन्माला येत नाही. आपल्या पृथ्वीवरचाच आपलाच मुलगा आहे, तो नशाखोर होतो. तो होत असताना आपला दिसतो, आपला कळतो, आपल्याला माहिती होते की हा तंबाखू खायला सुरुवात करतोय, हा गुटखा खातोय, थोडीफार नशाडी पोरांसोबत राहतोय, दारू पितोय. पण आपण वेळीच पावलं न उचलता आपण त्यांना पोलीस स्टेशनला एखादी केस होत असेल तर त्याच्यापासून कसं वाचवता येईल, त्याच्यावरती गोधडी कशी घालता येईल याची काळजी घेतो. आणि त्याचं जो नशेचं जे वारंवारिता आहे ती वाढत जाते आणि पुढे मात्र तो कायमचा नशेला होऊन जातो. या सगळ्यांसाठी पालक आणि समाज याच्यामध्ये जास्त जागृती होणं गरजेचं आहे आणि आपण आपल्या मुलांकडे बघताना जागृतपणे बघणं अतिशय गरजेचं आहे. पोलीस आपलं काम करत असतात. केसेस जर मागच्या वर्षीच्या पाहिल्या तर मी
तर 2 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी नंबर ऑफ केसेसची संख्या वाढत जाते. आम्ही नशा करणाऱ्या गांजा पिणाऱ्या मुलांची संख्या जर तुम्ही आज मोजली तर कल्याण पूर्वमध्ये फक्त केलेल्या संख्या 300-500च्या जवळपास असेल एका वर्षात केलेल्या लोकांची संख्या.